मी भक्ती सांगोलच्या छोट्याशा गावामध्ये राहते. तर आज सकाळी ना समर्थ आणि सम्राटने छान अशी देवपूजा केली, फुलं भरपूर देवाला अर्पण केले. त्यानंतर गोड अशी रांगोळी सुद्धा काढली माझ्या बाळांनी. त्यानंतर दर्शन घेतलं. आम्ही बनवत आहोत आज 10 किलो बटाट्याचे चिप्स. तर साल काढण्यासाठी हे स्टिक मी वापरते. तर पाणी घ्यायचं, त्यामध्ये एक वीट ठेवायची आणि त्यावरती बटाटे घासायचे. अजिबात बटाट्याचा अंश त्यामध्ये जात नाही, फक्त नको असलेली साल निघते. त्यानंतर मग खिसायला घेतलं. मी ननंदबाई समर्थने सुद्धा खूप मदत केली मला चिप्स बनवताना. तर साल काढायला थोडासा वेळ लागला, पण खिसायला जास्त वेळ लागला नाही. बघेपर्यंत तयार झाले. त्यानंतर शेगडीवरती पाणी ठेवून आता मी शिजवायला ठेवणार आहे. ननंदबाईनेही थोडाफार हातभार लावला रानातून आल्यानंतर. तर चला आता शिजायला ठेवूया शेगडीवरती. आणि गॅसवरती 2 भगोने ठेवले मी लवकर होण्यासाठी. आणि थोडंफार मी कलरची सुद्धा करणार आहे. तर याचा लॉंग व्हिडिओ मी शूट केलेला आहे, आपल्या चॅनलवरती अपलोड झालाय. खाली त्रिकोणावरती देते, तिथून तुम्ही बघा. आणि दीदीचा हात लागणार नाही असं तर होणारच नाही, तिच्याशिवाय वाळवण कसं कम्प्लीट होईल. ती दादासोबत आली मळ्यातून, वाळू घालू लागली. आणि समर्थ कसा मस्त बसलाय बघा, त्याला अजिबात ऊन लागत नाही. आणि त्यानंतर मग 2 कलरची सुद्धा केली मी. तर हे एकादशीला चालत नाहीत, पण मुलांसाठी खायला मी हे बनवलेलं आहे. त्यानंतर दीदीला आंबा पाहिजे होता स्कूलमध्ये घेऊन जाण्यासाठी. आम्ही भरपूर असे आंबे सुद्धा काढले. लगेच मी 5 वाजता स्वयंपाकाला घेतलं, कारण दीदी पण मळ्यात जाणार होती, आहो सुद्धा दुकानात. तर जेवण करून जातील म्हणून लवकरच स्वयंपाक बनवायला घेतला. मस्त अशी मसुरीची सुकी डाळ बनवली आणि गरम गरम चपात्या जेवायला सगळ्यांनी घेतलं. सोबतच थोडेसे पापड सुद्धा तळले. परत राधा दीदी दिवसभर होती, तिला खेळण्यासाठी आहोने छान असा झोका बांधला. दिवसभर तर झोका खेळली तिने. चिप्स झाल्यानंतर जाताना सुद्धा 4 झोके खेळून गेले. आणि सोडू नका, मी सुट्ट्याला येते.